हॅलो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्ही खूप सारे मोदक पाहिले असतील, उकडीचे किंवा तळलेले मोदक पाहिले असतील। कधी मोदकाची आमटी कधी खाल्ली आहे का? खाल्ली नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग मी तुम्हाला आज रेसिपी सांगणार आहे मोदकाच्या आमटीची। व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी घेतलेले आहे खोबरं घेतलेले आहे, डाळवं घेतलेले आहे, लसूण घेतलेला आहे आणि थोडेसे धने घेतलेले आहेत। आपल्याला सर्वात आधी खोबरं छान भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजल्यानंतर मग आपल्याला डाळवा आणि धनेही छान भाजून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे मसाले गार होईपर्यंत आपण मोदकासाठी पीठ तयार करणार आहोत। इथे आपल्याला 2 चमचे बेसन लागणार आहे आणि 2 चमचे गव्हाचं पीठ लागणार आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला, 1 चमचा लाल तिखट घाला व हळद घाला आणि पाणी घालून आपल्याला याचा घट्टसर उंडा मळून घ्यायचा आहे छान। आणि थोडं पाणी घालून असा याचा उंडा घट्टसर मळून घ्यायचा आहे आणि तो भिजायला ठेवायचा आहे। तो भिजेपर्यंत जे आपण मसाले भाजले होते ते आपल्याला छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत। लसूण व कोथिंबीरीच्या काड्या, अद्रक आणि भरपूर सारी कोथिंबीर घालून आपल्याला हे छान असं मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे। गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली होती व त्यामध्ये तेल घालायचे आहे। तेल छान कडकडीत तापले की मोहरी जिरे घालायचे आहे आणि मोहरी जिरे छान असे तडतडले की मग त्यामध्ये आपण जो मिक्सरमधून वाटून काढलेला मसाला तो घालायचा आहे आणि या मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान असा बारीक गॅसवर आपल्याला परतून घ्यायचा आहे। आणि आता काही मसाले घालायचे आहेत। 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे काळा मसाला आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे। जर तुमच्याकडे अजून मसाले असेल तर तुम्ही तेही घालू शकता। आणि आता मसाल्याला तेल छान सुटलेले आहे आणि आता वरतून आपल्याला पाणी घालायचं आहे। जेवढी तुम्हाला आमटी पातळ हवी तितकं घालू शकता व चवीनुसार मीठ घाला। आणि मोदकमध्ये भरण्यासाठी सारण आपल्याला इथे 3 चमचे शेंगदाण्याचं कूट लागणार आहे। चवीनुसार मीठ, हळद, तिखट आणि थोडासा काळा मसाला घालून आपल्याला हे मिश्रण असं छानसं एकजीव करायचं आहे। आणि यामध्ये तेल किंवा तुम्ही थोडंसं पाणीही घालून थोडंसं ओलसर करू शकता। मी यामध्ये थोडेसे पाणी घालून ओलसर केले आहे आणि आता आपल्याला याचे मी मोदक तयार करणार आहे। मोदक हे फुलासारखे केलेले आहे। जर तुम्हाला मोदक छान व्यवस्थित येत असेल तर तुम्ही मोदकाचाही आकार देऊ शकता। इथे मी फुलाचा आकार दिलेला आहे। 1 वाटी केली आहे त्याची छोटीशी आणि त्यामध्ये थोडंसं सारण भरून मी याचं छानसं फूल तयार करणार आहे। जर तुम्ही मोदक करता येत असेल तर तेही तुम्ही करू शकता। तर अशाच प्रकारे मी हे सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपल्या आमटीलाही छान उकळी आलेली आहे। आमटीला उकळी आल्यानंतर आपल्याला हे एक मोदक यामध्ये घालायचे आहेत आणि घातल्यानंतर आपल्याला हे 15 ते 20 मिनिट छान शिजू द्यायचे आहेत। आणि आता सर्व मोदक वरती येतील शिजले की तुम्ही बघू शकता वरतून भरपूर सारी हिरवी कोथिंबीर घालायची आहे। आणि आता तर आपली ही तयार आहे मोदकाची आमटी। एकदम झणझणीत तयार झालेली आहे। एकदम झणझणीत आणि मोदकाची आमटी तयार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्हाला उकडीच्या मोदकची रेसिपी हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। आणि ही मोदकाची आमटी एकदा नक्की ट्राय करून बघा।